नमस्कार. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या व्हर्च्युअल C4 तर्फे मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर आपण जी व्याख्यानमाला आयोजित केली आहे त्या व्याख्यानमालेत आज आपण ज्येष्ठ वैज्ञानिक आणि स्वतः रेडिओ बायोलॉजी विभागाचे प्रमुख म्हणून ज्यांनी कार्य केलेले आहे, मराठी विज्ञान कथा लेखक म्हणून ज्यांचा लौकिक आहे ते डॉक्टर बाळ फोंडके यांना आपण आज आपल्या इथे आमंत्रित केलेलं आहे. आणि आज सर आपल्या समोर आजची मराठी विज्ञान कथा या विषयावर आपलं भाष्य करणार आहे. सरांचे आजवर अनेक विज्ञान कथा संग्रह प्रकाशित आहे आणि कालची आणि आजची विज्ञान कथेबद्दलचे समज, गैरसमज आणि विज्ञान कथेची नेमकी संकल्पना या अनुषंगाने सर आपल्या समोर आपली मतं मांडणार आहेत. तत्पूर्वी मी सरांचा थोडक्यात आपणाला परिचय करून देते. डॉक्टर बाळ फोंडके यांनी न्यूक्लिअर फिजिक्स या विषयात मुंबई विद्यापीठातून आपलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर लंडन विद्यापीठातून त्यांनी जीवभौतिकशास्त्र म्हणजेच इम्युनॉलॉजी या विषयात आपलं संशोधन करून आचार्य पदवी प्राप्त केली. 1960 ते 83 या काळात बायोफिजिक्स या क्षेत्रात भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर येथे त्यांनी 23 वर्ष संशोधन केलं आणि याच विभागात ते विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. सायन्स टुडे या इंग्रजी विज्ञान नियतकालिकाचे मुख्य संपादक म्हणून त्यांनी कार्य केलं आहे. शिवाय टाइम्स ऑफ इंडिया या वृत्त समूहात दैनिक वृत्तपत्रांचे सायन्स एडिटर म्हणून सुद्धा त्यांनी महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे. CSIRच्या संस्थेअंतर्गत असणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन या संस्थेच्या संचालक पदावर त्यांची नेमणूक करण्यात आली. गेल्या 50 वर्षांपासून सायन्स कम्युनिकेटर म्हणून ते आपलं कार्य करीत आहेत. त्यांनी सायन्स फिक्शन व सायन्स फॅक्ट्स या विषयावर आजवर 70 पुस्तकांचं लेखन केलं आहे. त्यांना अत्यंत प्रतिष्ठित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सुद्धा सन्मानित करण्यात आलं आहे. नॅशनल अवॉर्ड ऑफ DST, इंदिरा गांधी अवॉर्ड ऑफ INSA, डॉक्टर BC देव अवॉर्ड ऑफ इंडियन सायन्स काँग्रेस, सावरकर पुरस्कार, महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार 4 वेळा आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कथा साहित्यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. शिवाय डॉक्टर प्रण जोशी यांच्या नावाने स्नेहवर्धन पुरस्कार त्यांना प्राप्त झाला असून महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सची फेलोशिप त्यांना दिल्या गेलेली आहे. TIFAC नॅशनल डॉक्युमेंट टेक्नॉलॉजी व्हिजन 2035 याकरिता लेखक म्हणून त्यांची विशेषत्वाने नेमणूक करण्यात आली आहे आणि ते त्यांचं कार्य सुरू आहे. आज सर मराठी विज्ञान कथा या विषयावर आपलं भाष्य करणार आहे आणि मला सांगताना अतिशय आनंद होतोय की संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी अभ्यासक्रमामध्ये विज्ञान साहित्य हा विषय समाविष्ट आहे. शिवाय महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांमध्येही तो अभ्यासला जातो. आजवर या विषयाकडे फारसे गांभीर्याने बघितले गेले नव्हते आणि समीक्षेच्या अंगाने तर या विषयावर अजूनही फारसे ग्रंथ उपलब्ध नाही, किंबहुना तिची उपेक्षाच होते आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आणि या पार्श्वभूमीवर कालची मराठी विज्ञान कथा आणि आजची मराठी विज्ञान कथा यावर आपलं सरांचं जे भाष्य आज ते करणार आहे ते अत्यंत उपयुक्त ठरणार आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आणि विज्ञान साहित्य अभ्यासकांच्या दृष्टीने. मी डॉक्टर बाळ फोंडके सरांचं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या व्हर्च्युअल C4 तर्फे मनपूर्वक स्वागत करते आणि सरांना विनंती करते की सरांनी आपल्या विषयाच्या अनुषंगाने मांडणीला सुरुवात करावी.
विज्ञान कथा हा साहित्य प्रकार आज मराठी भाषेत तसा चांगला सुरळा आहे. आघाडीचे अनेक लेखक आज विज्ञान कथा लिहित आहेत. त्याला दिवाळी अंकांच्या संपादकांकडून खास मागणी येत असते. वाचकांचाही भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे. तरीही विज्ञान कथांबद्दल काही गैरसमज मात्र अजूनही टिकून आहेत याची खंत वाटते. आणि हे गैरसमज वाचकांमध्ये आहेत, विद्यार्थ्यांमध्ये आहेत आणि खास करून समीक्षकांमध्ये आहे. कित्येक समीक्षकांच्या मते तर हा एक साहित्याचा प्रकारच नाही, त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. आणि यामुळे हे काही गैरसमजुती प्रस्तुत झालेल्या आहेत. तरी त्याची दोन मुख्य कारणं मला वाटतात ती अशी की विज्ञानाबद्दल सर्वांच्या मनात, सर्वसामान्यांच्या मनात एक अकारण दहशत असते. हे काहीतरी गहन आहे, ते आपल्याला समजणार नाही, आपल्या डोक्यावरून जाईल. आणि त्यामुळे विज्ञानाबाबत जे जे काही लेखन केलं जातं, मग ते विज्ञान लेख असो, विज्ञान कथा असो, विज्ञान कादंबरी असो, त्याकडे थोडंफार बिस्कटच पाहिलं जातं. आणि त्यामुळे त्याच्याबद्दलची आत्मीयता किंवा ते समजून घेणं व्यवस्थित शक्य होत नाही. दुसरं एक कारण असं आहे की स्टार ट्रेक सारख्या ज्या मालिका टीव्हीवरून दाखवल्या गेल्या विज्ञान कथा या निमित्तानं, त्यावरून विज्ञान कथा या 8 प्रकारच्या असतात. काहीतरी अद्भुत आहे, काहीतरी अंतराळात घडणार आहे, किंवा यंत्रमानवा संबंधीचे आहे, किंवा परग्रहवासियांचं इथे काहीतरी आक्रमण झालेलं आहे, कालप्रवाह आहे. अशा अद्भुत वाटणाऱ्या एक तऱ्हेच्या या आधुनिक परिकथा आहे असं म्हणायला हरकत नाही. अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारी कथा किंवा गुळबकावली यांच्याप्रमाणेच या थोड्या वेगळ्या प्रकारच्या कथा आहेत असा एक समज लोकांच्या मनात दृढ आहे. म्हणजे तिथे कसं त्या परीनं जादूची कांडी फिरवली की क्षणार्धात होत्याचं नव्हतं होतं किंवा काहीतरी वेगळाच प्रकार घडतो. इथे जादूची कांडी फिरवली जात नाही, पण एकदम कुठेतरी बटणं दाबली जातात यंत्रावरची आणि त्यातूनच असाच काहीतरी अद्भुत चमत्कार घडतो आणि त्याची कथा आहे असा एक सर्वसाधारण समज आहे. सुरुवातीच्या ज्या काही विज्ञान कथा लिहिल्या गेल्या, ज्याला आपण कालची विज्ञान कथा म्हणू मराठीत, त्यामध्ये अशा प्रकारच्या अद्भुत रसाला प्राधान्य देणाऱ्या कथांचं प्रमाण जास्ती होतं. एक कारण असं की आपल्याकडे हा प्रकार मूळतः इंग्रजीतून आला, त्यामुळे सुरुवातीच्या या कथा तत्कालीन इंग्रजी कथांचं रूपांतर, भाषांतर अशा प्रकारे होत्या. त्यातून मग चंद्रावर स्वारी किंवा पृथ्वीच्या अंतरंगात खाली खोलवर गेलेले, समुद्राच्या तळापर्यंत 20,000 लीग एवढा प्रवास, अशा प्रकारच्या कथा प्रस्तुत झाल्या. त्यामध्ये त्यातल्या विज्ञान चमत्कारालाच प्राधान्य होतं. त्यातून मनोरंजन झालं कबूल आहे, त्याचं एक थोडंफार आकर्षण वाटलं कबूल आहे. परंतु या कथा या काही आपल्या जीवनात घडणाऱ्या नाहीत याविषयी मात्र वाचकाची खात्री असेल. आपल्या आसपास काही या घटना घडणार नाहीत, कुठेतरी दूर घडणार आहेत किंवा कुठेतरी आपल्या कल्पनारम्य सृष्टीत त्या घडणार आहेत अशा प्रकारचंच वातावरण होतं. कालपर्यंतची विज्ञान कथा, मराठीतली विज्ञान कथा याच प्रकारची. इथे मला 2 गोष्टींचा जरा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. तो म्हणजे असा, त्याचा प्रश्नही मला विचारला गेलेला आहे की विज्ञान जर सार्वत्रिक आहे, वैश्विक आहे, म्हणजे भारतीय विज्ञान वेगळं, अमेरिकी विज्ञान वेगळं, रशियन विज्ञान आणखी तिसरंच काहीतरी, असा काही प्रकार नसतो. विज्ञान सर्वत्र एकच आहे. असं जर आहे तर मराठी विज्ञान कथा तुम्ही कसं म्हणता? काय मराठी पण काय तसं? विज्ञान कथा ही सार्वत्रिक असायला हवी, तर तसं नाही. ही मराठी विज्ञान कथा याचं कारण ही कथा आहे, ही माणसाची कथा आहे, ती विज्ञानाची किंवा यंत्रविज्ञानाची कथा नाही, आजची विज्ञान कथा. त्यामुळे ही कथा असल्यामुळे त्या कथेतल्या व्यक्तिरेखा, त्या कथेतली पार्श्वभूमी, त्या कथेतलं सांस्कृतिक वातावरण हे सगळं इथलं आहे, या मातीतलं आहे, मराठी भाषेतलं आहे, मराठी संस्कृतीतलं आहे. तर उदाहरण द्यायचं झालं तर आता सरोगसी म्हणजे उसनी माता हा प्रकार सार्वत्रिक झालेला आहे. विज्ञानाची ती एक देणगी आहे. परंतु अशा उसन्या मातेला किंवा मातेविषयी मराठी मनात जी काही भावना असेल ती भावना पाश्चात्य भावनेपेक्षा निश्चितपणे वेगळी असणार. मग तिचं चित्रण करणारी जी कथा असेल ती मराठी विज्ञान कथा, या मराठी संस्कृतीतून फुलणारी, मराठी
सांस्कृतिक वातावरणातून फुलणारी, मराठी मातीत रुजलेली ती मराठी विज्ञान कथा. मी बोलणार आहे आजच्या मराठी विज्ञान कथेबद्दल, ते मुख्यत्वे अशा याच विज्ञान कथेबद्दल. कारण आजची जी मराठी विज्ञान कथा आहे ती सर्व अशा प्रकारची आहे. ती यंत्राची कथा नाही, ती कोणा परग्रहवासियाची कथा नाही, ती तुमच्या आमच्यासारख्या हाडामासाच्या माणसाची कथा आहे. याचं कारण असं की एक काळ असा होता की विज्ञान किंवा विज्ञान संशोधन हे मुख्यत्वे आपल्या ज्ञान भांडारात, सर्व सामूहिक मानवी ज्ञान भांडारात भर घालण्यासाठी केलं जात. जे अनेक नैसर्गिक आविष्कार आपल्याला आसपास दिसतात, आपण दररोज अनुभवतो, त्यांच्या भोवतीचं गूढ काय आहे, त्यांचे नियम काय आहेत, हे समजून घेण्यासाठी हे संशोधन केलं होतं. दिवस रात्रीचं चक्र चालू असतं. सूर्य उजाडतो, सकाळ होते, तो सूर्य वर वर चढत जातो, संध्याकाळ होते, सूर्य नाहीसा होतो, अंधार पडतो, परत हे चक्र सुरू होतं. किंवा हिवाळा येतो, त्याच्या पाठोपाठ उन्हाळा येतो, त्या पाठोपाठ पावसाळा येतो, हे चक्र नवीकरण चालू आहे. तर हे काय आहे, कशामुळे घडतं, याविषयीची माहिती, याविषयीचं गूढ होतं. आणि ते जोवर ते गूढ होतं तोवर हा काहीतरी दैवी चमत्कार आहे असं त्याच्या भोवती आपलं मत झालेलं होतं. परंतु हा दैवी चमत्कार नाही, हा निसर्ग नियम आहे. निसर्गातल्या भौतिक शास्त्राच्या नियमांप्रमाणे चालणारं हे चक्र आहे. याची माहिती आपण काढली, संशोधनातून घेतली, त्यासाठीचं विज्ञान. त्यामुळे सुरुवातीचं विज्ञान त्या प्रकारचं होतं, त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर काही फारसा परिणाम होत नव्हता. तारे एकमेकांपासून वेगानं दूर जात गेले काय, त्यामुळे विश्व प्रसरण पावलं काय, आपल्या दैनंदिन जीवनात त्यामुळे काही फरक पडणार नव्हता. आपल्या नातेसंबंधांवर त्याचा काही परिणाम होणार नव्हता. परंतु गेल्या 50-60 वर्षांमध्ये विज्ञानानं जी घोडदौड आरंभलेली आहे अनेक अंगांनी, भौतिकशास्त्रामध्ये, रसायनशास्त्रामध्ये, जीवशास्त्रानं तर आज अगदी आपल्या शेतघरापर्यंत मजल मारलेली आहे. माहिती तंत्रज्ञानानं आपलं सर्व विश्व व्यापून टाकलेलं आहे, अनुभव विश्व व्यापून टाकलेला आहे. या सगळ्यांचा आपल्या दैनंदिन जीवनावर, वैयक्तिक जीवनावर, समाज जीवनावर, समूह जीवनावर निश्चित परिणाम होत आहे. आपल्याला तो आवडो न आवडो, तो आपल्याला टाळता येत नाही. आपली तयारी आहे नाही, तो आपल्यावर परिणाम होतच राहतो. आणि यामुळे आपल्या एकंदरीत जीवन राहाटीत, आपल्या नातेसंबंधांवर, आपल्या भावविश्वांवर फार मोठा परिणाम होतो. याचं चित्रण करणारी जी कथा आहे ही आजची विज्ञान कथा आहे. ती तुमच्या आमच्यासारख्या हाडामासाच्या माणसाची कथा आहे. त्या माणसाच्या मानसिकतेवर, त्या माणसाच्या भावविश्वावर, त्या माणसाच्या भावबंधांवर होणारा जो परिणाम आहे त्याचं चित्रण घेणारी, त्याचा आढावा घेणारी ही कथा आहे. ही कथा निश्चितपणे आपल्या आसपास घडते. आज कदाचित घडत नसेल, थोडाफार भविष्यवेधी प्रयत्न त्यात असतो. म्हणजे जे तंत्रज्ञान किंवा जे वैज्ञानिक सूत्र आज प्रस्थापित झालेलं आहे त्याचे कोणते परिणाम संभवतात, कोणकोणते आयाम संभवतात, यांचा आढावा घेत, त्यांचा वेध घेत, त्यांच्यामुळे आपल्या एकंदरीत जीवनामध्ये नैतिक म्हणा, सामाजिक म्हणा, आर्थिक म्हणा, कायदेविषयक म्हणा, कोणकोणत्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे आणि त्या समस्यामधून बाहेर पडण्याचे कोणकोणते मार्ग आहेत यांचा वेध घेणारी ही कथा आहे. जसं ग्रामीण साहित्यात, ग्रामीण भागात राहिल्यामुळे त्यांचं जीवन, त्यांची जीवनशैली, त्यांची जीवन राहणी जी वेगळी असते आपल्या नागरी जीवनापेक्षा, त्यामध्ये कोणकोणते प्रभाव होतात, त्यामधल्या त्यांच्या आयुष्यावर त्यामुळे कोणते परिणाम संभवतात, त्यांच्या भावविश्वामध्ये कोणते तरंग उठतात, कोणती खळबळ माजते, याविषयीचं चित्रण करणारी ती कथा आहे. ती पार्श्वभूमी त्याला असते. तशीच ही आजची विज्ञान कथा आहे. सुरुवातीच्या काही विज्ञान कथा या भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र यामध्ये झालेल्या संशोधनावर, त्यामधल्या सूत्रांवर आधारित होत्या. त्यामुळे त्या काळात कालप्रवाह, म्हणजे आइन्स्टाईननी दाखवून दिलं होतं आपल्या सापेक्षतावादाच्या सिद्धांतानुसार की जग हे चतुर्मिती आहे. केवळ लांबी, रुंदी, उंची या 3 मितींपुरतं संभावित नाही, तर काळ ही 4थी मिती त्याला आहे. मग साहजिकच सवाल असा उठला
की जर आपण लांबी, रुंदी, उंची या 3 परिमाणात पुढे मागे, वर खाली, उजवीकडे डावीकडे प्रवास करू शकतो, तर मग काळाच्या बाबतीतही आपण भविष्यात किंवा भूतकाळात प्रवास का करू शकणार नाही? असा काल प्रवास शक्य आहे की नाही? सैद्धांतिक दृष्ट्या असा प्रवास शक्य होता, परंतु तो प्रत्यक्षात अजून आलेला नाही. त्या दृष्टीनं प्रयत्न असले तरी त्याला अजून यश लाभलेलं नाही. परंतु कल्पनेत मात्र आपण कल्पना करू शकतो की काळामध्ये आपण भविष्यात किंवा भूतकाळात प्रवास करू शकतो. मग त्यावर आधारित काही विज्ञान कथा लिहिल्या गेल्या किंवा या भौतिक शास्त्रातल्या काही ज्याला पॅराडॉक्स म्हणतात, विरोधाभास निर्माण झालेले आहेत, त्यावर आधारित काही विज्ञान कथा. नारळीकरांची ज्या कथेबद्दल त्याला मराठी विज्ञान परिषदेच्या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक मिळालं आणि ती त्यांनी नावी जगताप या नावाने, टोपण नावाने लिहिली होती. ती कृष्णविवर ही कथा याच प्रकारची आहे. की कृष्णविवराच्या आसपास प्रवास जर केला तर तुमचं घड्याळ त्या तिथलं जो प्रवास करणार असेल त्याचं घड्याळ आणि इथे आपण धर्तीवर राहिलो आपलं घड्याळ यांच्यामध्ये अंतर पडतं. आणि त्यामुळे त्यांनी अशी एक कल्पना केली की 2 जुळे भाऊ आहेत, एक जण इथेच धर्तीवर राहिला, दुसरा अंतराळात गेला, कृष्णविवराच्या जवळपास फेरी मारून आला, त्याचं घड्याळ संथ चाललं. त्यामुळे तो जेव्हा परत इथे आला तेव्हा 2 भावांच्या वयात कमालीचं अंतर पडलं होतं. जो अंतराळातून प्रवास करून आलेला भाऊ होता त्याचं वय त्या दुसऱ्या भावाच्या मुलीच्या वयाचं झालेलं होतं. आणि मग त्यातून जे काही दोघांच्या किंवा त्यांच्या सगळ्या कुटुंबियांच्या भावविश्वास वर्तणूक उठली त्याचं चित्रण करणारी अतिशय मनोवेधक कथा ती. अशा प्रकारच्या कथा त्या काळात लिहिल्या गेल्या, त्यात विज्ञानाशी सुसंगत होत्या, विज्ञानाशी त्यातली सूत्रांशी सुसंगत होत्या. पण त्यानंतरच्या काळामध्ये मात्र तरीही हा जो प्रवास घडला या जोड्यांचा तो आपल्या आयुष्यात घडणारा नाही ही वाचकाला खात्री होती. त्याची मजा त्यांनी निश्चित लुटली, परंतु ही काही आपली कथा नाही याबद्दल वाचकाची एकतर्फे खात्री होती. त्यानंतरच्या काळात विशेषतः गेल्या 50 वर्षात 1953च्या नंतर जीवशास्त्रांची घोडदौड आरंभलेली आहे. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये, आपल्या शेतघरामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्यातून अनेक प्रकारचे भाव किंवा नैतिक प्रकारच्या समस्या उद्भवलेल्या आहेत. यांचा वेध घेणाऱ्या या कथा आहेत. या कथांबाबत आणखी एक गोष्ट सांगण्यासारखी आहे. आपली विज्ञान कथा, कोणती विज्ञान कथा, यातलं जे विज्ञान आहे ते प्रस्थापित विज्ञान आहे, जे मान्य झालेलं विज्ञान आहे आणि ते विज्ञान तसंच्या तसं त्यात कोणताही फेरबदल न करता कथांमध्ये मांडलं जातं, परंतु ते कथेमध्ये मिसळून गेलेलं असतं. हे विज्ञान, आता विज्ञान थांबवा, मग आता ही कथा, परत कथा थांबवा, परत विज्ञान, अशा प्रकारची कथा नाही, एकमेकात ती मिसळलेली असते. त्यामुळे विज्ञान कथेमध्ये विज्ञानाचं प्रमाण किती, कथेचं प्रमाण किती, हा प्रश्नच मुळी अप्रस्तुत ठरतो. असं काही टक्केवारी नसते. त्या कथेतला विज्ञानाचा गाभा काढून घेतला तर ती कथा कोसळेल, कथा म्हणूनही उरणार नाही, ती विज्ञान कथा. अशी एक आमची सर्व लेखकांची धारणा आहे, भावना आहे. त्यामुळे ही कथा हे प्रथम सांगितलं पाहिजे. कथेचे सर्व निकष, व्यक्तिरेखा चित्रण, पार्श्वभूमी, संवाद, भाषा, लालित्य, हे जे निकष आहेत ते विज्ञान कथेलाही लागू पडतात, विज्ञान कथेकडून पाळले जातात. केवळ विज्ञानाचा परिस्पर्श झालाय म्हणून एखादी कथा उत्तम कथा होत नाही. कथेचे निकष जर पाळले गेले नसतील तर ती कथा एक गौणच मानली गेली पाहिजे. या उलट कथा, त्याचे सगळे निकष व्यवस्थित पाळले गेले आहेत, पण विज्ञान मात्र कच्चं आहे किंवा ज्याला आपण मिथ्य विज्ञान म्हणू अशा प्रकारचं आहे, अचूक नाही, तर तीही चांगली विज्ञान कथा होऊ शकत नाही. उदाहरणार्थ मराठी विज्ञान परिषदेतर्फे जी स्पर्धा घेतली जाते त्यामध्ये स्पर्धकांना सूचना म्हणून एक सूचना आवर्जून दिली जाते, ती अशी की पृथ्वीच्या अंतरंगात गेले आणि तिथे बर्फाचे खडे सापडले मोठमोठे, अशा प्रकारची कल्पना केलेली असेल तर ती विज्ञान कथा होणार नाही. कारण जसं तुम्ही पृथ्वीच्या खोल जात जातात तसं त्याचं तापमान वाढत जातं, तिथे बर्फाचे खडे असण्याची शक्यता, सुतराम शक्यता नाही. त्यामुळे ते विज्ञान नाही, ते मिथ्य विज्ञान आहे असंच म्हणायला. तर या पार्श्वभूमीवर आजची जी विज्ञान कथा आहे ती कोणती आहे, कोणते पाळले जातात, याविषयी मी मला
फक्त माझ्या कथांच्या अनुषंगाने काही निरूपण करू इच्छितो. मी आत्ताच म्हटलं की जैव तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, अब्जांश तंत्रज्ञान म्हणजे नॅनो तंत्रज्ञान यांनी फार मोठी मदत मारलेली आहे. तसंच भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र यांचा संगम घडवून आणणाऱ्या काही नवीन तंत्रज्ञानाचे उल्लेख इथे करावासा वाटतो. उदाहरणार्थ फंक्शनल मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग नावाचे तंत्रज्ञान. आपण क्षकिरण तपासणी करतो, तुम्हाला माहिती आहे. तुमच्या शरीराच्या आत झोकावून पाहण्यासाठी या क्षकिरण तपासणीचा फार मोठा फायदा. म्हणजे जे उघड्या डोळ्यांनी दिसू शकत नाही किंवा तुम्ही आत डोकावून पाहू शकत नाही ते या क्षकिरण छायाचित्रणातून आपल्याला दिसू शकतं. त्याचेच आणखी अत्याधुनिक किंवा विकसित अवतार म्हणजे सिटी स्कॅन आहे, कॅट स्कॅन आहे, पेट स्कॅन आहे. तसंच हे मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग आहे. या मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग मध्ये जे मृदू अवयव आहेत, जे फुफ्फुस आहे म्हणा किंवा मेंदू म्हणा, त्यांच्यामधून क्षकिरण आरपार जाऊ शकतात. त्यामुळे त्यांचं छायाचित्र व्यवस्थित उमटत नाही. परंतु मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंगमुळे त्यांच्याबद्दलची अचूक माहिती आपल्याला मिळू शकते. त्यातलं फंक्शनल मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग हे तंत्रज्ञान जे आहे त्यांचे आणखी पुढे मजल मारलेली आहे. म्हणजे आपला मेंदू काम करत असताना कोणतेही काम, मग ते शारीरिक हालचाल असेल किंवा साधा विचार करण्यात असेल. आता मी तुम्हाला माझ्या विज्ञान कथेविषयीची मतं मांडतो, त्यामध्ये माझ्या मनात माझ्या मेंदूत काही विचार चालू आहे, माझ्या मेंदू मध्ये घडामोडी चालू आहे. त्यांचं चित्रण करून मेंदूचा नेमका कोणता भाग यात भाग घेतोय, कोणत्या प्रकारचे तरंग उठत आहेत यांचं चित्रण आपण करू शकतो. मी सगळे मराठी भाषेचे विद्यार्थी म्हणून एक याविषयी संशोधन सांगावं वाटतं की मराठी भाषेत खरं तर कोणत्याही भाषेत दोन प्रकारची क्रियापद असतात. एक नियमित क्रियापद आणि अनियमित क्रियापद, म्हणजे रेग्युलर वर्ड्स आणि इरेग्युलर वर्ड्स. रेग्युलर वर्ड्स म्हणजे काय, तर इंग्रजीमध्ये ज्यांना ईडी या प्रत्यय लावून त्याचा भूतकाळ तयार होतो. वॉक वॉक, टॉक टॉक, ते सगळे नियमित क्रियापद. पण गो, वेंट, कम, केम अशा प्रकारची जी क्रियापद तयार, भूतकाळाची पद तयार होतात ती अनियमित क्रियापद. मराठीत तसंच आहे. लिहिणे लिहिलं, वाचणे वाचलं, पण बघणे बघलं होत नाही, बघितलं होतं. एक वेलांटी जोडते, तो मध्येच दिसतो, ही सगळी अनियमित क्रियापद. आता प्रश्न असा होता पडलेला वैज्ञानिकात की इतरा नाही की आपला मेंदू नेमकी ही भूतकाळाची पद कशी तयार करतो. म्हणजे जे क्रियापद आहे त्या क्रियापदाचं मूळ एक आणि भूतकाळ दुसरा, तर हे कसं नेमकं तयार होतं त्याविषयी दोन वेगळे सिद्धांत होते. एक सिद्धांत असा होता की मेंदूच्या एका भागात सगळी क्रियापदं साठवलेली असतात आणि दुसऱ्या एका भागात त्याला लावायचे प्रत्यय साठलेले असतात, लिहिला आली वगैरे, आणि मग त्यांची जोडणी करून क्रियापदाचं भूतकाळ तयार होतं. पण मग अनियमित क्रियापदांच्या बाबतीत काय, तर तिथे असं होतं की सगळी क्रियापदं आहेत एका ठिकाणी आणि त्याचे भूतकाळ करण्याचे नियम दुसऱ्या ठिकाणी, आणि या दोघांची जोडणी करून भूतकाळाचं स्वरूप ठरतं. आता प्रश्न असा येतो की अनियमित क्रियापदाला मुळे नियमच असे नाहीयेत, तर मग कसं होणार आहे. मग त्यासाठी दुसरा एक सिद्धांत होता की सगळी क्रियापदं एका कुठल्या तरी विभागात साठवली असतात आणि दुसऱ्या एका विभागात त्यांची सगळी भूतकाळाची रूपं साठवलेली असतात, आणि मग त्यातली निवडून नेमकं मेंदू आपलं ते भूतकाळाचं रूप आहे ते सादर करतो, साकार करतो. तर हे इतक्या वेगानं होतं, विद्युत वेगानं, या सगळ्या घडामोडी आपल्या मेंदूत होता याची आपल्यालाही जाणीव होत नाही, ऐकणाऱ्याला तर मुळीच होत नाही. या दोन सिद्धांतापैकी खरा कुठला हे करण्यासाठी मग प्रयोग केले गेले प्रत्यक्ष लोकांना सांगून, आणि त्यांच्यावर मग त्या मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग वर प्रयोग काय गेला याचा तपशील मी आता देत नाही, परंतु त्यातून यातला कुठला सिद्धांत बरोबर आहे हे शोधलं गेलं. म्हणजे भाषेच्या एकंदरीत वापरासंबंधीचे सुद्धा जे विज्ञान आहे ते या फंक्शनल मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग द्वारे आपण साध्य करू शकतो. तर अशा प्रकारचं जे तंत्रज्ञान आहे त्यांचा भविष्यावर काही निश्चित परिणाम होऊ शकतो. त्यांचा वेध घेणारी एक कथा आहे ती वेदकथा, ती विज्ञान कथा. एक मला अतिशय सुरुवातीची, माझ्या लेखनाच्या सुरुवातीची एक कथा आठवते, विद्या वहिनीचा सल्ला. ही साधारण
50-एक वर्षापूर्वी लिहिली गेली, ज्या वेळेला लुईस ब्राऊन या टेस्ट ट्यूब बेबीचा पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म झाला होता त्यावेळेला. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्याला मूल होतं, कोणाला मूल होतं ते पती आणि पत्नी यांच्या समागमानंतर, म्हणजे वडिलांचं बीज आणि आईचं बीज यांचा संगम होतो, त्यातून ते बीज फळतं आणि त्यातून मग नवा जीव आकाराला येतो. ही सर्वसाधारणपणे संतती उत्पादनाची प्रक्रिया आहे. परंतु काही व्यक्तींच्या बाबत हे होत नाही. कारण अनेक असतात. स्त्रीच्या बाबतीत ती फॅलोपियन ट्यूब म्हणून आहे, ती कुठेतरी कुंठित झालेली असते, चोनली गेलेली असते, बीज पुढे सरकतच नाही. त्यामुळे त्या स्त्रीच्या बीजाचं आणि पुरुषाच्या बीजाचं मिलनच मुळे होऊ शकत, त्यामुळे त्या जोडप्याला मूल होऊ शकत नाही. आता मूल न होणं ही सामाजिक समस्या आहे, वैयक्तिक समस्या आहे. त्यावर तोडगा म्हणून तंत्रज्ञान विकसित केलं गेलं शरीरबाह्य फलनाचं. म्हणजे स्त्रीचं बीज बाहेर काढायचं, ते एका काचेच्या बशीत घ्यायचं, त्याला पोषक अशा रसायनामध्ये ठेवून तिथं त्याचं मिलन पुरुषाच्या बीजाशी घडवून आणायचं. त्यातून मग तो भ्रूण साकार होतो. तो भ्रूण काही प्रमाणात त्या काचेच्या बशीतच वाढवायचा आणि नंतर तो भ्रूण त्या स्त्रीच्या गर्भाशयात रुजवायचा. आणि मग पुढचे 9 महिने त्याची वाढ वगैरे नेहमीप्रमाणे होते आणि मूळ जन्माला येते. याला टेस्ट ट्यूब बेबी म्हणतात. टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे ती ट्यूब मध्ये जन्म घेतेच नाही, ती घेतेच आईच्या गर्भाशयातूनच नैसर्गिक. पण त्याचं जे पहिलं बीज फलन आहे, बीज फलनाचं जे काम आहे ते मात्र शरीराच्या बाहेर होतं, शरीर बाह्य फलन, त्याला इन विट्रो फर्टिलायझेशन असं म्हणतात. तर हे जेव्हा झालं, ही टेस्ट ट्यूब बेबी जन्माला आली, त्यावेळी ही लिहिली गेलेली कथा आहे. ती कथा ही कथा ही एक स्त्री, तुम्ही तुम्हाला आठवत असेल कदाचित वर्तमानपत्रांमध्ये निरनिराळ्या अशा वैयक्तिक समस्यांवर उत्तर देणारे, सल्ला देणारे काही सदर चालवत जात असे. उषा वहिनीचा सल्ला, अनिता वहिनीचा सल्ला, असा एक विद्या वहिनीचा सल्ला. तर या विद्या वहिनीला ती स्त्री विचारते की विज्ञानानं काय भलं केलंय. ती सांगते की मी एका अतिशय सुसंस्कृत अशा कुटुंबात सासरी गेले. हे कुटुंब म्हणजे एका पूर्वीच्या संस्थानिकांसारखंच होतं आणि या कुटुंबाची एक उज्ज्वल परंपरा होती. त्याच्या अनेक पूर्वजांनी निरनिराळ्या कालखंडात ते पराक्रम गाजवलेला होता, आपलं नाव उज्ज्वल केलेलं होतं आणि ही परंपरा अखंडित चालत आलेली होती. माझ्या पतीपर्यंत माझे सासरे उत्तम जैववैज्ञानिक होते, त्यांनी उत्तम संशोधन केलं होतं आणि त्यानंतर जेव्हा कुष्ठरोगावर एक नवी लस तयार करण्याची पाळी आली त्यावेळेला त्याची पहिली चाचणी त्यांनी स्वतःवर करून घेतली होती वगैरे वगैरे. आणि माझे पती हे पहिले अंतराळ यात्री होते. तर एकदा या अंतराळ यात्रेवर गेलेले असताना कुठल्या तरी एका जीव घेण्या विकिरणाच्या पट्ट्यात ते आले आणि त्यामुळे ते आपली जनन क्षमता हलवून बसले. म्हणजे ते आता पाप होऊ शकणार नव्हते, ते मुलाला जन्माला घालू शकणार नव्हते. हा एक फार मोठा धक्का होता. त्यांना होता, मला होता, माझ्या सासऱ्यांना होता. सासऱ्यांना अशासाठी होता की आता आपला वंश जो आहे तो टिकून आलेला आहे, उज्ज्वल परंपरा आहे, ती खंडित होणार, आपला वंशनाश होणार, यापुढे आपला वंश वाढणार नाही. हे झाल्यामुळे त्या माझ्या सासऱ्याने हाय खाल्ली आणि त्यांचं निधन झालं. ते आम्ही कसं बसं पचवलं, पुढं सुरू केलं गाडा. मूल नाही याचं मलाही दुःख होतच. तर मी माझ्या पतीला म्हटलं, माझ्या नवऱ्याला म्हटलं की आपण एखादं मूल दत्तक का नाही घेऊया. तर त्याची प्रतिक्रिया फार विचित्र होती. कोणाला नाही, काही झालं तरी माझ्या कुटुंबाचे जीन्स, माझ्या कुटुंबाचे गुणधर्म त्या परक्या मुलाच्या अंगी असणार नाहीत. त्याला आपलं नाव लावण्याचं, माझ्या कुटुंबात लावण्याचा काही अधिकार नाही. मला ही प्रक्रिया मान्य नाही, मी दत्तक घेणार नाही. झालं, बोलणंच खुंटलं. मला अधिकच दुःख झालं, पण मी ते पसवलं. हे झाल्यानंतर काही दिवसांनी माझ्या सासऱ्यांचं निधन झाल्याची ज्यांना बातमी कळली होती त्यापैकी एकाचं पत्र आलं, सांत्वनाचं पत्र होतं. त्यात त्यांनी सांत्वन करताना म्हटलं होतं की आमचे त्यांचे फार चांगले संबंध होते. ते पत्र आलं होतं एका स्पर्म बँकेच्या, बीज बँकेच्या मॅनेजर कडून. त्यांनी असं म्हटलं होतं की ही बँक उभी करण्यात तुमच्या सासऱ्यांचा फार मोठा हात होता. एवढंच नाही तर पहिलं खातं त्यांनी स्वतःच तिथे उघडलेलं होतं. हे वाचल्यावर माझे ते मला म्हणाले, अगं आपल्याला उपाय सापडला. उपाय सापडला म्हणजे
हे पहा, माझ्या वंशाचे गुणधर्म असणारे बीज आज अस्तित्वात आहे, माझ्या पप्पांचं अस्तित्व आहे. त्याचा वापर करून शरीरबाह्य फलनातून किंवा ते बीज तुझ्या अंगात शरीरात टोचून आपण मूळ जन्माला घालू शकतो. मग ते मूळ आपल्या वंशाचे गुणधर्म घेऊन येणारे असतात. मी हादरून गेले. माझं माझ्या सासऱ्यांवर वडिलांसारखं प्रेम होतं, त्यांनी मला वडिलांची माया दिली. त्यांचं बीज माझ्या उदरात मला व्यभिचार केल्यासारखं वाटेल. जरी शरीराच्या बाहेर जरी फळून केलं तरी ते नंतर बीज माझ्या पोटातच वाढणार आहे. व्यभिचार करून मी पाप जन्माला घातले असं मला वाटलं. ते पाप दिवसेंदिवस वाढत जाईल. मूळ जन्माला येईल तेव्हा पापाचा निचरा झाला अशी माझी भावना होईल. त्याच्याविषयी माया ममत्व कसं वाटणार, त्यातून काय तोडगा निघू शकतो. मी मगाशी म्हटलं होतं की मराठी जी कथा आहे ते कारण ही मराठी स्त्री आहे, मराठी माता आहे. तिची याबाबतची भावना ही पाश्चात्य स्त्रीच्या भावनेपेक्षा संपूर्णपणे वेगळी असते. पाश्चात्य स्त्रीला असा प्रश्न कधीच पडणारच नाही. स्त्री पुरुष संबंध ते अधिक मोकळे असतात. तिला वाटणार नाही आपण आपल्या सासऱ्यांचं बीज माझ्या बुद्धी घेतल्यामुळे मी विचार करते असं. ही विज्ञान कथा, त्यातलं सूत्र विज्ञानाचं आहे. विज्ञानाच्या आविष्कारातून उभी राहिलेली समस्या आहे आणि ती समस्या या स्त्रीच्या भावविश्वात वादळ उठून गेलेली आहे. त्या वादळाचं हे चित्र आहे. भाषा मराठी आहे, पार्श्वभूमी मराठी आहे, वातावरण मराठी आहे, व्यक्तिरेखा मराठी आहेत आणि त्यांचं व्यक्त होण्याची जी प्रक्रिया आहे, त्यांचा भावविश्व आहे, हे खास आपलं आहे. ही विज्ञान कथा. अशाच प्रकारची दुसरी एक समस्या दुसऱ्या एका स्त्रीच्या बाबतीत उभी राहिलेली होती. ही स्त्री एका अतिशय गरीब कुटुंबातली. तर त्याकडे एकदा काही मंडळी येतात, गर्भ श्रीमंत अशी मंडळी, इनामदार मंडळी, आणि त्यांना कसा काय पत्ता लागला माहिती नाही की ह्या मुलीचा तर लग्न करायचा प्रयत्न करतायत आईवडिलांवर म्हणून. त्यांनी येऊन तिला सरळ मागणी घातली आणि ते लग्न होणारच, ती आपला प्रस्ताव स्वीकारणारच अशी भूमिका घेऊन ते आले. वडिलांकडे गेले आणि म्हणाले की झाला आपण सर्व ठरवूया, मुहूर्त वगैरे आम्ही ठरवून आलेलो आहोत. वडील म्हणाले कसं शक्य आहे, तुमची आमची ओळख नाही, मला तुमची माहिती काय. म्हणाले आमचं संपूर्ण राष्ट्रभर संपूर्ण राज्यात आमची माहिती लोकांना आहे, गाजलेलं घराणं आहे, आणखी काय तुम्हाला माहिती आहे. पण तरी सुद्धा थोडा विचार करायला हवा आम्हाला, मुलीचं मत जाणून घ्या. मुलीचं मत, त्या लोकांची कल्पना होती की मुलीच्या मताला काय किंमतच नाही, तेवढा नाही, मुलीचं मत मला जाणून घ्यायला हवं. त्यासाठी आम्हाला वराची माहिती मिळायला हवी. ती माहिती मिळाल्यानंतरच आम्ही आमचा काय तो निर्णय तुम्हाला तो काय भाजप प्रकारे असं म्हणते म्हणून निघून जातात. परंतु कालांतरानं त्यांचं लग्न होतं. त्या लग्नात अर्थात या मुलीच्या आई वडिलांना कुठेतरी कोपऱ्यात ठेवलं जातं आणि संपूर्ण गाजावाजानं ते लग्न होतं. लग्न होतं, नियोजित वर जो असतो तो तसा सुदृढ असतो, दिसायला देखणा असतो, पण घराण्यातला याची यांना खात्री पडलेली असते. त्यामुळे हे सगळं झाल्यानंतर साहजिकच की आता आपल्या भावी आयुष्याची वाटचाल कशी होणार याची काही स्वप्न रंगवत असते. त्या स्वप्नाला पहिल्या रात्री धक्का बसतो. कारण तो वर जो आहे तो स्पष्टपणे सांगतोय बघ मला तुला फसवायचं नाहीये, मी खरं काय ते तुला आत्ताच सांगून टाकतोय, मी तुझ्याशी कोणत्या प्रकारे संबंध ठेवण्यास असमर्थ आहे, मी तुला मूल देऊ शकणार नाही. ती थांबवते. अर्थात त्याच्या प्रामाणिकपणामुळे एका अर्थी तिला बरंही वाटतं. तुमचं मग लग्न कशाला केलं. म्हणजे माझा यावर काही उपाय नाही. माझी आई, माझे मामा, काका यांचा दबाव आहे माझ्यावर. त्यांना घराची प्रतिष्ठा सांभाळायची आहे. त्यांना ह्याचा बबरा होऊ द्यायचा नव्हता की त्यांचा मुलगा त्यांचा वारस जो आहे अशा प्रकारे शिंदा आहे. पण हे आज ना उद्या समजेलच ना. लग्न करून काय प्रश्न कसा सुटणार आहे. पण मला मूल झालं नाही की लोक बोलणारच, विचारणारच, काय परिस्थिती त्यांना कळणारच. यावर तो जे काही सांगतो ते ऐकून ती आणखी हलत. त्याच्यावर उपाय केलेला आहे. उपाय केलेला आहे म्हणजे काय, मला कोणा परपुरुषाशी रत व्हायला सांगणारच की नाही नाही, मूल माझंच असेल. कसं शक्य आहे म्हणाल ते. त्याचं कारण म्हणजे क्लोनिंगचं तंत्रज्ञान वापरून आपण मूल घालायचं. म्हणजे तुझ्या बीजातलं जे केंद्रक ते काढून टाकून त्याच्या ठिकाणी माझ्या त्वचेवरच्या पेशीच्या केंद्रकाची स्थापना करणार आहे. सगळे गुणधर्म माझेच असतील, माझ्याच
घरातले असतील तुझ्या गुणधर्मांचा काही समोर असणार नाही अशा प्रकारे आपण मूल जन्माला. तिचा विरोध डावलून ते मूल जन्माला घातलं जातं आणि एक दिवशी अशीच ते मूल आकांतानं रडतंय, भूक लागली म्हणून, आणि ही स्वस्थ बसून आहे. सासू म्हणते काय आई आहे का कैदाशी नाही, मूल रडतंय कळत नाही हिला. त्यावर हिचं मन म्हणतं मूल माझं मूल, ते मूल माझं कुठे आहे, माझा कोणता अंश त्याच्यामध्ये आहे, मी कोण होते, मी एक जननयंत्र होते, एक रिप्रोडक्टिव्ह मशीन. त्या मशीन सारखाच माझा उपयोग करून घेतला गेला. मशीन कडून जे उत्पादन होतं त्या उत्पादनाबद्दल त्या मशीनच्या मनात काही, मशीनच्या अंतरात काही भावना असतात, तर काही माया ममता वाटत असते, ते निर्विकारच असतं ना. माझ्याकडून तर या मायेची ममतेची का अपेक्षा झाली पाहिजे, मी एक जननयंत्रच आहे, मग या जननयंत्राचं वागणं यंत्रासारखंच होणार, ते माणसासारखं कसं होतं. ही जी एक समस्या आहे ती खास मराठी समस्या आहे, मराठी मातेची समस्या आहे. आणि ती समस्या कशामुळे उद्भवलेली आहे, ती उद्भवलेली आहे या विज्ञानाच्या नवीन सूत्रात. आणखी एक अशाच प्रकारची समस्या आपण ही कायदेविषयक आहे. अलीकडेच एक इंग्लंडमध्ये त्याला 3 पेरेंट्स बेबी म्हणतात, अशा मुलाचा जन्म झाला. सर्वसाधारणपणे कोणत्याही मुलाला पेरेंट्स म्हणजे आई वडील 2 असतात, एक आई आणि एक वडील. अर्थात उसनी आई असेल, सरोगेट मदर असेल तर आणखी दुसरी आई म्हणू शकतो. पण ती सरोगेट मदर सुद्धा ते जननयंत्रासारखीच असते. त्या सरोगेट मदरचे कोणतेही गुणधर्म त्या मुलाच्या अंगी येत नाही. सरोगेट मदर का घ्यायची, तर काही स्त्रियांच्या बाबतीत त्यांचं बीज सुदृढ असतं, तिचं बीजही सुदृढ असतं, त्यांचा समागमही होऊ शकतो, त्यांचं मिलन घडून येऊ शकतं, त्यातून भ्रूण उदयाला येतो. परंतु त्या भ्रूणाच्या वाढीसाठी जे गर्भाशय आवश्यक असतं ते त्या स्त्रीच्या शरीरात नसतं, काही कारणाने. त्याला शस्त्रक्रिया करून ते गर्भाशय काढून टाकलं गेलं असेल, त्याला अपाय झाला तर काही कारण. अशा वेळेला केवळ ते गर्भाशय दुसऱ्या कोणत्या तरी स्त्रीचं उसणं घेतलं जातं, भाड्यानं घेतलं जातं. अशा स्त्रीला सरोगेट मदर किंवा उसनी माता म्हणतात. म्हणजे परत काचेच्या बशीत मध्ये त्या पतीचं बीज, आईचं बीज यांचं मिलन घडून आणून भ्रूण तयार केला जातो आणि त्या भ्रूणाची प्रतिष्ठापना त्या मूळ आईच्या गर्भाशयात न करता त्या उसन्या आईच्या गर्भाशयात केली जाते, कारण खऱ्या आईच्या अंगी गर्भाशयात नसतं. आणि पुढची 9 महिन्याची वाढ त्या उसन्या आईच्या गर्भाशयात होते. त्याचं पोषण जे काही मिळायचं, पोषक पदार्थ मिळायचे, ते सगळे त्या उसन्या आईकडून मिळले जातात. परंतु तिच्या गुणधर्मांचा कोणताही लवलेश त्या मुलाच्या अंगी नसतो. ते मूल सर्वांगानं त्या आई वडिलांचंच असतं. त्यामुळे त्याला 2च आई, एकच आई आणि एकच वडिलाचं म्हणता येईल. परंतु आपल्या स्त्रीच्या शरीरामध्ये, स्त्रीच्या बीजामध्ये, आपल्या सर्वांच्याच बीजामध्ये त्या बीजाला ऊर्जा देणारं मायटोकॉन्ड्रिया नावाचं एक उपांग आहे, एक अवयव, एक घटक आहे. त्या मायटोकॉन्ड्रियामध्येही काही जनुक असतात. ती वंश परंपरा आईकडून मुलीकडे, आईकडून मुलाकडे दिली जातात, पुरुषाकडून नाही, पण ते फक्त आईच्या बीजातूनच मिळतात. तर त्या मायटोकॉन्ड्रियामध्ये काही दूषित जनुक असल्यामुळे, दूषित जीन्स असल्यामुळे, काही बिघाड झाल्यामुळे फलन होऊनही अनेक वार गर्भपात होतो. ते फलन पुढे रुजत नाही, त्याची वाढ होत नाही. अशा वेळेला मग त्या मूळ आईच्या बीजातलं मायटोकॉन्ड्रिया काढून टाकून दुसऱ्या एका स्त्रीच्या शरीरातलं निरोगी मायटोकॉन्ड्रियाचं स्थापन केलं जातं आणि त्यातून मग मूळ जन्माला येतो. त्यामुळे त्या मुलाच्या अंगी मग त्या दुसऱ्या स्त्रीच्या काही गुणधर्मांचा समावेश होतो. अशा तऱ्हेनं त्याला 3 पेरेंट्स असतात, एक वडील आणि 2 आया, एक बीजदात्री आई, एक मायटोकॉन्ड्रिया दात्री आई. आता अशा ह्या 3 पेरेंट्स बेबीचा जन्म झाल्यानंतर काही नैतिक समस्या उभ्या राहतील, परंतु कायदेविषयक समस्या उभी राहिलेली आहे. ती अशी की एक धनाढ्य कुटुंब, उद्योगपती, त्याचे आई वडील
आणि त्यांनी घरात एक स्त्री पाळलेली आहे, तिला ते मावशी म्हणायला होतं त्या मुलाला तिला मावशी म्हणतात म्हणतो, पण तिला कळत नाही तिला मावशी का म्हणायचं, तिची एवढी वास्तपुस्तक का केली जाते. परंतु ती स्त्री मात्र अतिशय नम्रपणे अश्विताप्रमाणेच आयुष्यभर राहिलेली आहे. कोणती तरी आवाज तो मागणी केलेली नाही किंवा वर्चस्व दाखवलेलं नाही. त्या मुलाला मात्र तिने दाडागोडानं वाढवलं. आई वडील वाचल्यानंतर त्या मुलाच्या हाती सर्व संपत्ती येते, उद्योगधंद्याची सर्व सत्ता येते आणि तो मग हळूहळू या स्त्रीला बाजूला करायचा प्रयत्न करायला लागतो. आणि एक वेळ अशी येते की स्त्रीला आपल्या उदरनिर्वाहाचीच भ्रांत पडते, काही मिळत नाही, पोटापणाचं काय करावं, म्हणून मग ती या मुलावर खटला भरते की नवीन जो कायदा आलेला आहे की मुलानं आपल्या वृद्ध आई बापांचा प्रतिपाळ करावा, त्यांना वाऱ्यावर सोडू नये, त्यांचा प्रतिपाळ करणं हे त्याचं कर्तव्य आहे, किंबहुना त्या वृद्ध माता पित्यांचा तो अधिकार आहे, हक्क आहे. असा जर तो करत नसेल तर जसं घटस्फोटित स्त्रीला आपल्या पतीकडून पोटगी मागण्याचा अधिकार असतो, तसा या वृद्ध माता पित्यांना आपल्या मुलाकडून संततीकडून पोटगी मागण्याचा अधिकार या कायद्याला दिलेला आहे. त्या कायद्यान्वये मग ती स्त्री या मुलावर खटला भरते. त्या मुलाला कळत नाही कसा खटला भरू शकतो. कोणत्या दृष्टीनं माझी ती आई आहे, तो आपल्या वकिलाकडे जातो, भांडमांड भांडतो, तळगा करून बोलतो की माझी आईच होती, माझ्याकडे माझं बर्थ सर्टिफिकेट आहे, त्याच्यावर आई म्हणून तिची नोंद झालेली आहे, वडील म्हणून माझ्या वडिलांची नोंद झालेली आहे, असा कुठेही काही उल्लेख नाही, मग ती आई कशी काय. त्यावेळेला मग डॉक्टर त्यांनी शस्त्रक्रिया केलेली असते ते आणि दोन्हीचे वकील त्या मुलाला समजावून सांगतात की बाबा रे, तुझा जो जन्म झालेला आहे तो असा 3 पेरेंट्स देवीमधून झालेला आहे. तुला एक नाही 2 आया, दोन्ही आया जन्मदात्री आया होत्या, खऱ्या आया होत्या. एका आईचं निधन झालेलं आहे, ती दुसरी आई, ती आजवर तुझ्या दूर आपली पद सांभाळून आपली पायरी सांभाळूनच राहिलेली आहे. आता तिच्या पोटापणाची तिला भ्रांत पडली, अक्षरशः विपन्न अवस्थेत आली, म्हणून अतिशय नाईलाजानं हा खटला बनलेला आहे. तू तिच्या जर पोटापणाची व्यवस्था करत असशील, तिला काही रक्कम देत असशील तर हा खटला मागे घेण्याची तयारी आहे. सुरुवातीला हा नाही म्हणतो, परंतु जेव्हा त्याला सगळी जी परिस्थिती आहे ती उलगडून सांगण्यात येते त्यावेळी तो म्हणतो की ठीक आहे, तिला खटला मागे घ्यायला सांगा, पण मी तिला पोटगी देणार नाही. तुम्ही आपला हट्ट चालवतो आहे बघून सगळे संभ्रमित होतात. तुम्ही तिला पोटगी देणार नाही, मी तिला घरी आणून माझ्या आईचं स्थान देणार आहे, आईसारखं वागवणार. 3 पायांची शर्यत ही कथा, त्या कथेचा ज्या समाविष्ट आहे असा कथासंग्रह 3 पायांची शर्यत. आधीच्या 2 कथासंग्रह त्यांचा समावेश आहे, तो संग्रह, त्या संग्रहाचं नाव आहे गर्भार्थ. हे दोन्ही संग्रह संपूर्णपणे या टेस्ट ट्यूब बेबीच्या किंवा ज्याला असिस्टेड रिप्रोडक्शन म्हणतात, पुनरुत्पादनासाठी घेतलेली मदत, असिस्टेड रिप्रोडक्शन, यासाठी जी निगराणी तंत्र केलेली आहेत त्या तंत्रावर आधारित आहे आणि त्या तंत्रावर आधारित या सगळ्या कथा. याच प्रकारची एक दुसरी कथा सांगण्यासारखी आहे मला. 2 कथा मी सांगेन, त्यानंतर बघू आपण वेळ आहे की काय. एक असाच मुलगा एका आघाडीच्या उद्योगपतीचा, चित्पावन ब्राह्मण कुटुंबाने, जातीचा उल्लेख करण्याचं कारण आहे. अतिशय उमद व्यक्तिमत्व असलेली ती व्यक्ती, आघाडीचे उद्योगपती, अतिशय बुद्धिमान, देखणे. त्यांची पत्नी म्हणजे या मुलाची आई, एकेकाळची सौंदर्य सम्राज्ञी, ती बुद्धिमान. अशांच्या पोटी जन्म घेतलेला हा मुलगा मात्र असा तसाच, नाही म्हणता येणार, पण सर्वसामान्य बुद्धी असते, कसा बसा परीक्षा पास होत गेलेला. रूपही त्याचं काही खास नव्हतं, रूप नाही म्हणता येणार, परंतु वर्ण एकदम काळा सावळा. म्हणजे त्या आई बापांचे कोणतेही शारीरिक गुणधर्म त्याच्या अंगी नाहीत अशा प्रकारचे स्वरूप होतं. त्यामुळे लहानपणी त्याला अक्करमाशा असंच चिडवलं गेलेलं होतं. हे का हे त्याला कधी लक्षात आलं. 12वी झाला, त्यानंतर इंजिनिअरिंगला ह्याला त्याच्या गुणांवर कुठेही प्रवेश मिळणं अशक्यच होतं,
अशा वेळेला त्याच्या वडिलांनीच ज्या एका इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना केलेली होती तिथे त्यांच्या वशिल्यानुसार याला प्रवेश देण्यात आला. दुसऱ्या एका गावी, त्या गावी जाऊन त्याला राहायचं होतं. तिथे प्रवेश घेताना ते राहताना त्यानं पहिल्यांदाच आपला जन्म दाखला पाहिला. त्या जन्म दाखल्यावर जन्माचं ठिकाण हे दूरवरच्या एका शहरातलं होतं. मुंबईत जन्म गेलेला तिथे जन्म त्याचा झालेला नव्हता. त्या खोडं पडलं की असं का व्हावं. मुंबईत असंख्य अद्ययावत इस्पितळ आहेत. माझ्या वडिलांचा दरार आहे, त्यांच्यावर त्याच्या ओळखी पाळखी आहेत. कुठल्याही अशा इस्पितळात मला जन्म होऊ शकला असता, माझ्या आईला तिथे प्रवेश मिळू शकला असता. असं असताना या दूरवरच्या एका शहरात माझा जन्म का झाला. त्याचा वेळ घेत घेत त्याचा तो पोचतो तेव्हा कळतं की त्याचा जन्म झाला एका मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये, फर्टिलिटी सेंटरमध्ये झालेला आहे. थोडक्यात त्याला असं कळतं की त्याचा जन्म हा कृत्रिम गर्भधारणा करून झालेला आहे. म्हणजे त्याचे वडील हे त्याचे जन्मदाते वडील नाही. त्यांनी पालन पोषण केलं, अत्यंत सांभाळ केला, सगळी माया दिली, परंतु त्यांचं बीज आपल्या शरीरात नाही. असाच त्याला उघडा होतो की आपले रूह असं का, बुद्धी अशी का वगैरे. मग तो शोध घ्यायला लागतो आपल्या खऱ्या वडिलांचा. आता हे कसं शक्य होतं. इंग्लंडमध्ये काही अशा संस्था आहेत की जे त्याला ancestry.com नावाचं एक त्यांचं कामच हे आहे की तुमचा वंशवृक्ष काय होता याचा वेध तो जनुकाच्या सहाय्याने घेता येतो. तपशील मी आता देत नाही. तर त्यांना तो जशी आज कोरोनाच्या टेस्टसाठी तुमच्या घशातल्या द्रवाची किंवा नमुना घेतला जातो, स्वाब घेतला जातो, तशाच प्रकारचा एक दुसरा स्वाब घेतला जाऊन त्याची तपासणी करून त्या मुलाचा DNA फिंगर प्रिंटिंग त्या संपूर्ण जनक संचयाचं वाचन करता येईल अशा प्रकारचं तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. आणि त्याचा वापर करून मग तुमचा वंशवृक्ष कोण हे ठरवता येत किंवा तुमचे वडील कोण हे ठरवता येत. हा असा एक नमुना तयार करतो आणि त्या संस्थेकडे पाठवून देतो. त्याला अजिबात अपेक्षा नसते की याला काही उत्तर येईल असं. तर हा इथे भारतात जन्मला, ते इंग्लंड मधलं कशाला काही असेल वगैरे. असं असताना एक दिवस त्याला पत्र येतं की बाबा तुझ्या या डीएनएशी जो ठसा आहे डीएनएचा त्याच्याशी माझ्या डीएनएचा ठसा मिळता जुळता आहे. त्याला आशा वाटते, तो ते संपर्क साधतो आणि मग त्यांचा ठसा जुळल्याचं कळतं. तेही एक भारतीय गृहस्थ आहे, अमेरिकेत आहेत, नासा या संशोधन संस्थेत त्याचं काम करतात. मग ते बुद्धिमान असले पाहिजे. मग त्याला तेही बुद्धिमान तर मी असा काय मंदबुद्धी म्हणून. नंतर त्याला कळतं की ते जे आहेत त्यांना IIT मध्ये आरक्षित जागेवरून प्रवेश मिळालेला होता. म्हणजे ते अनुसूचित जमातीपैकी आणि दाक्षिणात्य. म्हणजे आपले खरे वडील कोण याचा शोध लागल्यानंतर तो त्यांचं प्रमाणपत्र घेतो. ते आपले खरे वडील, आपले ते जन्मदाता असं सांगतो. आणि मग एका आघाडीच्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये आरक्षित जागेवरून तो प्रवेश घेतो. म्हणून त्याच्यावर खटला भरला जातो की तू चुकीचं खोटं प्रमाणपत्र देऊन तिथे प्रवेश घेतलेला आहेस, तुला तुझा प्रवेश आहे तो रद्दबातल का करू नये, तुझा गुन्हा केलाय म्हणून का. त्यावेळेला तो म्हणतो, जज साहेब मला सांगा जात कशी ठरवली जाते. जी माझ्या वडिलांची जात तीच माझी जात असं प्रमाण मानलं जातं. ती निवडण्याचा मला काही एक अधिकार नाही. वडिलांचा धर्म हा माझा धर्म मानला जातो, पण धर्म बदलण्याचा मला अधिकार आहे, पण जात बदलण्याचा मला अधिकार नाही. आयुष्यभर तीच जात माझ्या जाती आणि त्या जातीचं प्रमाणपत्र मी दिलं तर ते खरं मानलं जातं. मग जर माझे खरे वडील ते तुम्हाला वाटतात ज्या समाजात मानतात ते नसून ते दुसरे दोस्त आहेत आणि ते वडील माझे आहेत याचं संपूर्ण प्रमाणपत्र मी दिलेलं आहे, तर त्यांची जी जात तीच माझी जात अशी मी लावली आणि ते प्रमाणपत्र दिलं. त्यात मी खोटं प्रमाणपत्र असं कसं म्हणाल. उलट जर मी माझ्या लौकिक वडिलांची जात लावून प्रमाणपत्र दिलं असतं तर ते खोटं प्रमाणपत्र दिलं असतं. खरं सांगा आता माझा वकील साहेब माझी जात करतो. ही जी एक सामाजिक समस्या आज उभी राहू शकते
त्या सामाजिक समस्येचा वेध घेणारी ही कथा. शीर्षक आहे जन्मजात. जन्माबरोबर चिकटते ती जात, जन्मापासून टिकून राहते ती जात, जन्मजात अशी ती जात. ही जात कोणती, कशावरून ठरवायची? एकेकाळी असं म्हटलं जायचं की वडील एकच असतात, त्यामुळे त्यांची जात ती माझी जात. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. वडील दोन वेगळे असू शकतात, आई दोन तीन वेगळ्या असू शकतात. अशा वेळेला यातून अनेक निर्णायक कायदेविषयक समस्या पुढे येऊ शकतात. यांचं चित्रण करणाऱ्या या दोन कथा. एक आणखी कथा मला सांगायची वाटते. मराठी म्हणतोय त्या बाबतीत दृष्टिकोन कसा वेगवेगळा असू शकतो. एक स्त्री साधारण 50ची, तिचा विवाह प्रेमविवाह झालेला होता, आयुष्यात वापरच झालेला होता. तिला 2 मुलं, दोन्ही मुलं परदेशी स्थायिक झालेली. तिच्या पतीचं निधन, ती एकटी पडते. त्या वेळेला मुलगा मुलगी येतात. मुलगी त्या मुलगा सांगते की मी आता अमेरिकन घेतलेला आहे, मी परत येण्याची शक्यता आहे. मुलाने तर बायकोच अमेरिकन केलेली आहे, सून अमेरिकन आहे, त्यामुळे तोही परत येण्याची शक्यता नाही. ते जेव्हा येतात अंतिम संस्कार करायला, त्यावेळेला हिला वाटतं की कदाचित ते आपल्याला म्हणतील तू माझ्याबरोबर चल. ते घेऊन जात नाही. त्याच वाटते कदाचित त्याला भिसाची काही अडचण असेल म्हणून नंतर केव्हा. अशात तिला मुलीकडून आमंत्रण देते की तू आता ये राहायला, चांगला वर्षभर राहण्यासाठी. ती जाते आपल्याला आग्रहाने बोलवण्याने. तिथं गेल्यानंतर तिला कळतं की मुलगी गरोदर आहे, तिला मूल होणार आहे. आणि मग तो प्रतिभा सांभाळ करण्यासाठी तिथे जर कोणी तुम्ही बोलावली तर तो खर्च परवडणारा नाही, म्हणून ते सगळं पण सांभाळण्यासाठी तिला बोलवलं. ती वर्षभर राहते, पण ती त्या समाजात मिसळून जाऊ शकते. कारण त्या मुलीचे जावयाचे मित्र मंडळी वेगळी, ती एकटी पडते. पण त्या लहान मुलात ती गुंते पालन पोषण करते. मधूनच एक महिनाभर ती आपल्या मुलाकडे जाऊन राहते. तिची अमेरिकन सून मात्र ती चांगली वाचक पुस्तक आहे. तिच्याकडून 2 मराठी पदार्थ शिकून घेतले. साडी कशी नेसायची तिला शिकवते, 2 पाश्चात्य पदार्थ तिला शिकवते. आणि जाताना परत या म्हणते, परत येते. इथं आल्यानंतर तिच्या वाचनात येतं की एक 70 वर्षाची स्त्री गर्भवती झाली. या टेस्टी बेबीच्या प्रशिक्षणाने तिला गर्भवती केलेली आहे. ती विचार करते असं जर आहे तर वय 50च आहे, माझा गर्भाशय असो नसो, जनक क्षमता असो नसो, मी का मूल स्वतःला जन्माला घालू नये. त्याचं पालन कारण धातवाचं पालन पोषण करण्यात ती रमलेली होती. त्यामुळे ते माझं मूल असेल तर तेवढाच मला विरंगुळा लागेल, त्याच्यात माझा जीव रमेल, माझ्या आयुष्याला काहीतरी अर्थ मिळेल. आणि ती त्यामुळे डॉक्टरकडे जाते. डॉक्टर म्हणतात की सगळं ठीक आहे, मी बघतो, पण मला वाटतं तुम्ही मुलाबाळांशी बोलून घेऊ. नंतर कशासाठी नाही, काय त्यांच्या जीवनावरही परिणाम होणार आहे, त्यांच्याही मानसिकतेवर परिणाम होणार आहे. तर त्यांचं मत घ्या. ती म्हणते की मला ते कठीण वाटतंय. पण का तुमचा विरोध असेल काही माहिती नाही, तुम्ही दोघेही परदेशी असतात तरी तुम्ही विचार करा. ही आपल्या मुलाला कळवते की असं असं आहे, तर मग तुम्ही या इथे आपण याच्यात बोलू. ती दोघं नाईलाजाने येतात. मुलगी येते, आल्याबरोबर सरबत्ती करायला लागते. काय वेडेपणा चालू येतो, काही नाही का, कसं टाकतं दोन मूल पाहिजे, लोक काय म्हणतील, तुला जर तू पानागर चालव, अशा गोष्टी कर. मुलगा येतो, अमेरिकन सूनही त्याच्यामुळे येते, पण तुला थोडं आश्चर्य वाटतं. मग तिघजण एकत्र बसतात आणि परत ते मुलगी त्यांचा विरोध प्रकट करतात. तेच मुद्दे ऐकल्यानंतर ते म्हणते ठीक आहे, आता मला तुमचं बोलणं काय ते कळलं, आता माझंही म्हणणं ऐकून घ्या, संपूर्ण काही न बोलता ऐकून घ्या. आणि ती सांगते पण असं असेल, मी एकटी पडलो, मला इथे काहीतरी भावनिक आधार पाहिजे. आणि म्हणून आणि डॉक्टर म्हणाले तुमच्याशी बोलतो. डॉक्टर काय म्हणाले, डॉक्टर तर त्यांचा पैसा मिळाला तसे नाही, भारतीय डॉक्टर आहे, त्यांनीच मला आग्रह सांगितलं तुमच्याशी बोलून गेला, म्हणून मी तुम्हाला इथं बोलवलं. तुमचा विरोध असेल, तुम्ही विरोध प्रकट केलेला आहे, तुमचं मतं मला कळलेली आहे, परंतु या बाबतीत अंतिम निर्णय माझा असेल हे मग लक्षात ठेवा. तर मुद्दा म्हणजे असं कसं काय होईल, लोक काय म्हणतील, आम्हाला काय म्हणतील, आम्हाला मूल झालं सांगण्याच्या वेळी मला भाऊ झाला किंवा बहीण झाली म्हणून सांगू. यावरती अमेरिकन सून म्हणते की तुला काय अधिकार आहे बोलण्याचा,
परवाच तू तुझे आपल्याकडे नाही, वय झालं तरी परत लग्न करतात लोक, दुसरं लग्न करतात, परत मूल जन्माला घालतात. त्या मुलाच्या जन्माच्या वेळेला पहिल्या किंवा लग्नाच्या वेळेला सुद्धा पहिल्या लग्नातली दुसऱ्या लग्नाची मुलं हजर असतात. परवाच नाही तुझ्या मित्र मायकेलच्या घरी गेला, त्याच्या आईला मुलगा झाला म्हणून पार्टी केली, त्या पार्टीत तू नाचलास, हे घेतलीस, तेव्हा तुला वाटलं नाही की तुम्ही स्वतःला तर अमेरिकन म्हणून घेता, अमेरिकन म्हणण्यात धन्यता मानता, मानसिकता अजून काही कशा ठेवली आहे? आई, मी तुमच्या बरोबर आहे, जो तुम्ही निर्णय घ्याल तो तुमचा निर्णय असला पाहिजे आणि तुमचा निर्णय असेल तो मला मान्य असेल. मात्र एक गोष्ट तुम्ही अजून लक्षात घेतलेली नाही असं मला वाटतं, म्हणून मी बोलायचं धाडस केलं. बोली तूच माझं म्हणणं ऐकून तर घेतलंस. म्हणजे आज तुम्ही या एकटे पडलात, ही मुलं निघून गेली, घरट्यात निघून गेली, म्हणून तुम्ही या मुलाला जन्म द्यायचा विचार करता. पण आजपासून 20 वर्षांनी जेव्हा तुम्ही 70त असाल त्यावेळेला ते मुले असंच घरट्यातून उघून गेलं तर मग तुमची अवस्था काय होईल? तेव्हा तुमची परिस्थिती काय असेल? याचा विचार तुम्ही केलेला दिसत नाही म्हणून मी बोलते. पण तो विचार करून जर तुम्ही ठरवलं की नाही ठीक आहे, मधली 20 वर्ष तरी माझ्या आनंदात जातील, पुढचं पुढे पाहिजे, तर मी तुमच्या बरोबर आहे. इथे बघा की अमेरिकन आहे, अमेरिकन संस्कृती वाढलेली आहे, पण त्या संस्कृतीतली काही जी मूल्य आहेत ही मूल्य मात्र आपल्या संस्कृतीतल्या मूल्यांपेक्षा वेगळी आहे, चांगली आहे, शिव आहे. या दोन संस्कृतींचा संघर्ष हा या विज्ञान कथेचा भाग. अशा प्रकारची आधुनिक विज्ञान कथा एकच शेवटचं सांगतो. एक नवीन विज्ञान कथा संग्रह माझा प्रकाशित झालेला आहे, राणी माशी. त्यातली राणी माशी ही जी कथा आहे, स्वरूप असं आहे की स्त्री भ्रूण हत्येपायी मुलींचा जन्म जर घटलेला आहे, मुलगा आणि मुलगी यांचं जे गुणोत्तर असतं ते व्यस्त झालेलं आहे. त्यामुळे काळ असा आलेला आहे की लग्नासाठी मुलीच मिळत नाही. ही परिस्थिती आजही राजस्थान, हरियाणा या भागात उद्भवलेली आहे. तिथे चोरून मुलींना आणलं जातं, नेपाळहून ते पळवून आणलं जातं आणि लग्न करून दिलं जातं. परंतु अशा परिस्थितीत मग अशी परिस्थिती येता येते की एकच स्त्री आणि मग तिच्याबरोबर लग्न करणाऱ्यांचे सिंडिकेट, 3, 4, 5 नवरे असलेले सिंडिकेट. आणि जसं माशांमध्ये राणी माशी तिने काही काम करायचं नसतं, कामकरी माशा वेगळ्याच असतात. राणी माशीचं काम एकच, नवीन पिढ्या जन्माला घालणं. त्यानुसार ही सुद्धा स्त्री तिचं काम एकच, त्या 5 नवऱ्यांच्या सिंडिकेटमध्ये नवीन पिढीला जन्माला घालणं, तो वंशवृक्ष पुढे चालवणं. आणि अशा वेळेला त्या स्त्रीच्या मनात जरी आपण गोवर असलो, काही काम करत नसताना सगळ्या स्त्री, त्यामुळे तिच्या मनात जी घालमेल होते, तिच्या मैत्रिणींमध्ये जी घालमेल होते, त्यांचा वेध घेणारी ही कथा आहे राणी माशी. आधुनिक किंवा आजची विज्ञान कथा अशा प्रकारची आहे. ही कथा आहे प्रथम ही माणसाची कथा आहे. त्या कथेला विज्ञानाचा गाभा आहे. तो विज्ञानाचा गाभा जर काढून टाकला ते कथा म्हणूनही कोसळेल. आणि कथेचे सर्व निकष पार पडणारी कथा आहे. आपल्या आयुष्यात ही घडणारी कथा आहे. आज नाही घडणार तर आज संध्याकाळी, उद्या परवा निश्चितच घडेल. अशा या आधुनिक विज्ञान कथेची ओळख करून घ्या. मग तिचा आस्वाद तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे घेता येईल. त्याची आस्वादिक समीक्षा तुम्ही करू शकाल अशी मला आशा आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण अनेक मराठी विज्ञान कथांचा आणि तुम्ही स्वतः लिहिलेल्या विज्ञान कथांचा परामर्श घेत आणि काही वैशिष्ट्यपूर्ण विज्ञान कथांचे दाखले आणि उदाहरण देत तुम्ही आजच्या विज्ञान कथेचं जे मर्म उलगडून दाखवलेलं आहे ते अतिशय सुंदर पद्धतीने दाखवलेलं आहे आणि त्याची आज अतिशय गरज आहे. सर, कालपर्यंत विज्ञान कथा ही सुखकर प्रवासाचं वर्णन करत होती, संदेश वहनातली क्रांती सांगत होती, कालप्रवास सांगत होती, अवकाश प्रवास आणि परग्रहावरच्या मानव वस्तीबद्दल किंवा त्या परग्रहावरच्या मानव वस्तीच्या आक्रमणांबद्दल बोलत होती. पण हे सगळं जे विज्ञान कथेमधलं जे भावविश्व होतं हे आपल्यापेक्षा कुठेतरी खूप दूर होतं आणि त्याचा आपल्याशी फारसा संबंध नव्हता. पण आजची विज्ञान कथा जी तुम्ही उलगडून दाखवली ती तुमच्या माझ्यासारख्या अत्यंत सर्वसामान्य अगदी समाजातल्या अगदी शेवटच्या घटकापर्यंतच्या मानवाचं भावविश्व ढवळून काढणारी विज्ञान कथा आहे. आणि ह्या विज्ञान कथेचं एक वेगळं वैशिष्ट्य असं आहे सर की विज्ञानाने जी काही प्रगती साधली आहे ती प्रगती आपण त्या प्रगतीबद्दल काही असं त्याचं कॅटेगरायझेशन नाही करू शकत की हा विज्ञानाचा शोध भारतीय आहे, हा विज्ञानाचा शोध अमेरिकन आहे
किंवा रशियन आहे, पण विज्ञानाच्या परिणामांच्या बाबतीत मात्र आपल्याला वर्गीकरण करता येतं. आणि ते वर्गीकरण आपण नेमकेपणाने दाखवलंय की जैवतंत्रज्ञानाने जी आज प्रगती साधली आहे आणि मानवी आयुष्य जे बदलवून टाकलंय, ते बदलवून टाकत असताना अनेक सुखकर घटना स्त्री पुरुषांच्या आयुष्यात निर्माण झाल्या. कधीही मूल होऊ न शकणाऱ्या स्त्री पुरुषांना मूल होऊ शकतं. त्यासाठी वेगवेगळ्या जैवतंत्रज्ञानाच्या बाबी आपण स्वीकारल्या. मग ते टेस्ट ट्यूब बेबी असेल, सरोगेट मदर असेल, 3 पेरेंट्स बेबी असेल, अशासारखे. पण त्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस आज होऊ घातले आहेत आणि त्या कॉन्सिक्वेन्सेसकडे किंवा त्या परिणामांकडे किंवा ज्या गोष्टींनी आमचं आयुष्य ढवळून निघतंय त्याकडे नेमकेपणाने बघण्याची दृष्टी आणि त्याचे जे परिणाम आजच्या काळात विशेषतः स्त्रियांना जे भोगावे लागतात त्याच्याकडे तुम्ही खूप डोळसपणे कथांचं लेखन करून तो सगळा भाग असा दृष्टिक्षेपास आणून दिला. आणि मग ते विद्यावहिनीच्या सल्ला या कथेसारख्या कथेतनं निर्माण होणारा नैतिकतेचा प्रश्न जो भारतीय पार्श्वभूमीवर आणि मराठी मातीचा प्रश्न असू शकतो, भावनिक आणि वात्सल्य यांचा प्रश्न, जे सरोगेट मदर किंवा क्लोनिंगच्या माध्यमातून तुम्ही जी एक कथा सांगितली त्याच्यातलं तिचं वात्सल्य त्या मुलापोटी निर्माणच होत नाही, किंवा कायद्याने जात ठरवण्याचे जे निकष तुम्ही एका कथेतनं मांडले आणि त्यातून जो सामाजिक प्रश्न निर्माण होतो, अशा कितीतरी कथांचा तुम्ही उल्लेख केला. आणि त्यातून या जैवतंत्रज्ञानाने जे आपलं भावविश्व ढवळून निघालेलं आहे आणि जी आजची खरी विज्ञान कथा आहे त्या विज्ञान कथेचा परामर्श तुम्ही घेतला. त्याच्याकडे कालची विज्ञान कथा आणि आजची विज्ञान कथा कशी वेगळी आहे हे तुम्ही ठसठशीतपणे सांगितलं. आणि मला असं वाटतं की विज्ञान कथा असं आपण तिचं वेगळं कॅटेगरायझेशन करायलाच नको, ही कथाच आहे आणि ती आजच्या या वैज्ञानिक प्रगतीने आमच्या भावविश्वाला किंवा आमच्या समाजाला कशा पद्धतीचं एक वेगळं वळण देऊ पाहते आहे याकडे तुम्ही खूप सुंदर एक वेगळा दृष्टिकोन दिला. आणि समीक्षकांसाठी सुद्धा हे एक मोठं आव्हान ठरणार आहे की विज्ञान कथा ही विज्ञान कथा म्हणून तिचं सामर्थ्य काय, तिचं वेगळेपण काय, आणि या दृष्टीने अभ्यास होणं अत्यंत गरजेचं आहे. विज्ञान कथा किंवा विज्ञान साहित्य हा आज खूप मोठ्या प्रमाणावर अभ्यासला जाणारा आणि एक चॅलेंज निर्माण करणारा विषय आहे असं मी मानते. आपण अत्यंत व्यस्त असताना सर आमच्यासाठी वेळ काढलात आणि आजच्या विज्ञान कथेचं जे मर्म आम्हाला उलगडून दाखवलं ते अभ्यासकांसाठी खरोखर खूप महत्वाचं आहे. त्यासाठी मी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या व्हर्च्युअल C4 तर्फे मनपूर्वक आभार मानते. थांबते. धन्यवाद.